राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आम्ही यावर्षी कमीत कमी 1,00,000 देशी प्रजातीच्या वृक्षांच्या झाडांची बियाचं संकलन आम्ही करत आहोत आणि आत्तापर्यंत आम्ही 50,000पेक्षा जास्त बिया संकलित केलेल्या आहेत। लवकरच आणखी उर्वरित 50,000 बिया आम्ही संकलित करीत आहोत। आज जागतिक जैवविविधता दिवस आहे आणि आपल्या सर्वांना या जैवविविधता दिवसाच्या मी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो। निसर्ग टिकला, प्रकृती पर्यावरणाचा जर आपण समतोल राखला तरच आपल्या सकल मनुष्य जातीचं भविष्य सुरक्षित आणि अबाधित राहील। आणि जर आपण अशीच वृक्षांची कत्तल करत राहिलो, आपण असाच जर दिवसेंदिवस पॉलिथिनचा वापर करत राहिलो, निसर्ग नष्ट करत राहिलो, तर ही जी काही जैवविविधता आहे सगळ्या पक्ष्यांसहित चिमण्यांपासून ते वाघापर्यंत आणि मुंग्यापासून ते हत्तीपर्यंत ह्या सगळ्यांचं अस्तित्व आपल्या मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आम्ही आमच्या मॉडेल कॉलेज घनसावंगी परिसरात येणाऱ्या काळामध्ये अहिरमलगड येथील अहिरमलगड जो आहे ढाकेफळ येथील, तिथे आम्ही ह्या बिया नेऊन सीडबॉल करून त्याचं रोपण करणार आहोत। महाविद्यालय परिसरात एक नर्सरी आम्ही या ठिकाणी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सतीशजी दांडगे सर आणि आमच्या NSSचे सर्व कार्यक्रमाधिकारी स्वयंसेवकांच्या माध्यमातून करत आहोत। तर येणारा काळ हा खूप आपल्या सगळ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती आणि विविध संकटांचा असेल। त्यामुळे जर आपल्याला निसर्गाचा समतोल आपण राखला तर ही जैवविविधता अबाधित राहील आणि निसर्ग आपल्यावर कोपणार नाही। त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी आपण जर महाविद्यालय परिसरात पाहत असाल, चिमण्या त्या ठिकाणी पाणी पित आहेत। 5 वर्षापूर्वी एकही झाड या ठिकाणी नव्हतं, परंतु आम्ही सगळ्यांनी समस्त महाजन ट्रस्ट असेल, आमची जीवनवृक्ष टीम असेल किंवा आमची थेटे सरांची समाजभान टीम असेल आणि या सगळ्यांच्या समन्वयातून आम्ही महाविद्यालय परिसरामध्ये हजारो झाडांचं रोपण केलं, संरक्षण केलं आणि आज ही झाडे आम्हाला फुले देत आहेत, फळे देत आहेत आणि प्रखर उन्हामध्ये सावली देत आहेत। तर चला आपण सगळे मिळून या प्रकृती मातेसाठी, पर्यावरणासाठी, जैवविविधतेसाठी आपण प्रयत्न करूयात। आपल्या सर्वांना पुनश्च एकदा जैवविविधता दिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।